नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण महाराष्ट्रातील औरंगाबादमधील जनतेला बुद्धगयेवरून मी आवाहन करत आहे। आतापर्यंत आमच्यावर होत असलेले अनंत अन्याय आम्ही सहन केलेले आहेत आणि म्हणून आम्हाला दुबळं समजलं गेलं। आजही आमचं महाविहार हे महंताच्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। आमचे अनेक मोठ्या मोठ्या विहारांना शंकराचार्यांनी आणि त्यांच्या लोकांनी ताब्यात घेऊन बौद्धांची मालमत्ता आपली स्वतःची मालमत्ता केलेली आहे। आणखी बौद्धांचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करणं, धार्मिक स्थळ नेस्तनाबूत करण्याचाही प्रघात मनुवादी लोक करत आहेत। म्हणून संपूर्ण बौद्धांनी जागृत झालं पाहिजे। संपूर्ण बौद्धांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की आमची अस्मिता आहे। आता औरंगाबादमध्ये लेटेस्ट प्रकरण की बुद्धलेणी हे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि औरंगाबादची बुद्धलेणी लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये एक श्रद्धेचं स्थान केलेलं आहे। कारण आतापर्यंत 60-70 वर्षापासून लोक बुद्धलेणीला जातात, भक्तिभावाने भगवंताचं दर्शन करतात। आम्ही आतापर्यंत जेवढे काही उत्सव झाले, महोत्सव झाले, त्यामध्ये श्रामणेर संघ शिबिर झालेत। काही लाखांमध्ये कोटींमध्ये लोक त्या ठिकाणी एकत्र आले, श्रामणेर दीक्षा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार पसरायला लागलेले आहेत। उद्याच्या तारखेला, येणाऱ्या 7 तारखेला शासनाला आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की बुद्धलेणी हे भगवंताचं स्थळ सम्राट अशोकाने निर्माण केलेलं आहे। हे कोणत्या मनुवादी माणसांनी निर्माण केलं नाही किंवा कुठल्या सरकारने नाही, तर हे जे स्थळ आहे हे राजा अशोकाने, बौद्ध राजा अशोकाने तयार केले आहेत। आणि बौद्ध राजा अशोकाने त्याच्या लेणीच्या अवतीभोवती कमीत कमी 1000 एकर जमीन बुद्ध लेणीच्या नावाने ठेवलेली आहे। परंतु आमच्या बऱ्याच लोकांनी त्यावर अतिक्रमण केलेलं आहे, अनेक संस्थांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ती जागा गिळंकृत केलेली आहे। आम्ही जे जागेवर सध्या आहोत ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची जमीन म्हणता येत नाही, फॉरेस्टची जमीन म्हणता येत नाही, ती आमच्या पूर्वपार असलेल्या आमच्या बौद्धांची जमीन आहे। आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीवर आहोत। कोणीही त्यावर अशा प्रकारे कुठलाही आरोप करता कामा नाही की हे अतिक्रमण आहे किंवा हे अनऑथराइज आहे, असं काही म्हणण्याची गरज नाही। आणि इतक्या वर्षापासून आम्ही तिथं राहतो, तर तोपर्यंत कुणाला काही वाटलं नाही आणि आता थोडंसं नावारूपाला येऊ लागलं म्हणून अशा प्रकारचे अडथळे तयार केलेत। तर हे अडथळे माझ्यानंतर येऊ नयेत म्हणून आम्ही भिक्खू संघाने खास अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये सर्व राजकीय नेते, वेगवेगळ्या पदाधिकारी असतील, विविध पदाचे असतील, विविध संघटनाचे असतील, परंतु या सर्व नेत्यांनी भिक्षूंच्याच पाठीमागे उभे राहून त्यांची ताकद लावायची आहे। वैयक्तिक ताकद कोणीच लावायची नाही, वैयक्तिक मोर्चा कुणाचा नाही, तर हा भिक्खू संघाचा आहे आणि हा सर्व उपासक उपासिकांचा आहे। तर सर्वांना मी विनंती वजा सूचना करत आहे की सर्वांनी घरादारातल्या प्रत्येकाने हजेरी लावायची आणि शासनाला हे दाखवून द्यायचं की याच्यानंतर कदापिही अशा प्रकारची नोटीस तिथं लागता कामा नये, अन्यथा त्याचे परिणाम आपल्याला माहीत होतील। म्हणून ही एक सूचना शासनाला द्यायची आहे। त्यासाठी लाखोच्या संख्येमध्ये आपल्याला एकत्र येऊन भगवान बुद्धाच्या ह्या विहारावर आलेलं संकट आपण नेहमीसाठी थांबवायचं आहे। धन्यवाद। नमो बुद्धाय, सप्रेम, जय भीम।